हॅलो, नमस्कार मंडळी. तर आज आम्ही कुठे गेले चला तुम्हाला पुढे सांगते. तर उठल्या-उठल्या पिल्लूने साबुदाण्याची फर्माईश केली, मग तिला साबुदाणा केला. मग लक्षात आलं माझं, की अरे आपल्याकडे तर पीठच नाही आहे. मग लवकर-लवकर चक्की लावून घेतली आणि बाकीचे कामं आवरली. पिल्लूची अंघोळ केली, पिल्लूला रेडी केलं आणि मी रेडी झाली. त्यानंतर माझ्या लक्षात आलं, की अरे माझे तर फ्लिप्स खूप वाढले. मग काय त्यांना कट करून घेतलं आणि हे बाकी मी आधीपासून हे मी स्वतःचे कट करते. हे मला आवडतं आणि कारण दुसऱ्यांनी केलं तर मला असं वाटतं की खूप जास्त केले. एक तर मी माझ्या हाताने करते आणि दुसरं माझ्या बहिणीचं पार्लर झालं आहे तेव्हापासून ती करून देते. बस. बाकी कधीच मी तिसऱ्यांकडनं केस कट करून घेतले नाही. आणि त्यानंतर आठवलं की अरे कपडे तर वॉशिंग मशीनमध्ये टाकायचेच राहिले. मग काय कपडे वॉशिंग मशीनमधून काढायचे पण बाकी होते, वाळवायचे पण बाकी होते. ते तसेच पडलेले. हे माझं ब्लॉग एडिट करता लक्षात आलं. त्यानंतर आम्ही रेडी झालोच होतो, तर छानसं थोडासा फोटोशूट केला आणि निघालो रेस्टॉरंटला जाण्यासाठी. रेस्टॉरंटला जाण्यासाठी आधी खाली सगळे जमा झालो. सगळ्यांनी एका वाट बघितली आणि मग पोचलो रेस्टॉरंटला. तर इथे येऊन खूप मजा मस्ती धमाल केली आणि खूप गप्पा मारल्या आणि बच्चा पार्टीची मस्ती तर वेगळी सुरूच असते. त्यानंतर काही फोटोशूट केला, रील केला, थोडंसं मस्ती मजाक केली, एकमेकाची टिंगल उडवली आणि तेवढ्यातच आमचं स्टार्टर आल्यानंतर जेवण आलं आणि आम्ही जेवण आणि स्टार्टर खाऊन घेतलं आणि त्यानंतर निघालो घरी. घरी आल्यानंतर पण सगळ्यांना स्वयंपाकाचा ताण होता, कारण घरी नवरे जेवणाची बाकी. तुमचं अजून ठरलं नसेल कसं सेलिब्रेशन करायचं, लवकर करा. 31st जवळच येतं आहे, लवकर प्लॅन करा आणि तुम्ही पण एन्जॉय करा. थँक यू फॉर वॉचिंग. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.